दक्षिण सोलापूर तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा. कैलासवासी वसंतराव आपटे यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विनय आपटे यांच्याकडून आंतोळे गावाला दररोज 20,000 लिटर पाणी टँकरने पुरवठा. आंतोळे प्रतिनिधी समीर शेख. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र या योजनेतील किती कामे पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय ठरला असून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मार्च महिन्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील यंदाच्या वर्षी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणी टंचाईची साडेसाती नागरिकांच्या नशिबी कायमच राहिली आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच काही गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही. मार्च महिन्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईशी सामना यापुढीलही काळात करावा लागणार आहे, हे वास्तव आहे. याच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे सोलापूरचे स्थानिक नेते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक कैलासवासी वसंतराव आपटे यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विनय आपटे यांच्याकडून आंतोळे गावाला दिनांक 25 एप्रिल पासून दररोज टँकरने 20,000 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे पाणी टंचाई दूर होईपर्यंत या गावाला देण्यात येणार आहे, असे पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले. हा पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे, उपसरपंच सोनाली आदिनाथ खरात, ज्येष्ठ नागरिक गजनाथ शेजाळ, ब्रह्मदेव सलगरे, ग्रामपंचायत सदस्य युनुस शेख, बाबासाहेब बणगर, बापूसाहेब शेख, नेताजी थोरात, माजी सरपंच आनंदा कर्वे, आप्पासाहेब शेजाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत शिपाई संजय कोळी, नाताजी केंगार व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभत आहे.